तर हा बीपीपीव्ही काय आहे? बेनाईन म्हणजे हा जीवघेणा. एका 60 वर्षाच्या आजोबांचा मला फोन आला आणि ते घाबरलेले होते. त्यांनी सांगितलं की माझ्या वाईफला खूप जास्त चक्कर येत आहेत. त्यांची फिजिओथेरपी आमच्याकडे झालेली होती. टोटल हिप रिप्लेसमेंट नंतर त्यांची फिजिओथेरपी पूर्ण करून त्यांना चालायला सक्षम करून आणि आम्ही त्यांना डिस्चार्ज केलेलं होतं. आणि त्यानंतर अचानक त्यांना कूस बदलली की त्यांना पूर्ण जग असं गरगर फिरल्यासारखं जाणवत होतं. सो ते घाबरले. जसं तसं करून आजोबा त्यांना इथे घेऊन आले आणि मी त्यांना चेक केलं. त्यांना सरळ झोपवलं. सरळ झोपल्यावर त्यांना स्टेबल वाटत होतं, पण जसं त्या कूस बदलत होत्या तसं त्यांना पूर्ण जग असं गोल 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 खूप जास्त स्पिन होत आहे असं जाणवत होतं. त्या घाबरत होत्या, मला पकडा पकडा पकडा. सो मला कळलं की हा बीपीपीव्हीचा त्रास असू शकतो. बीपीपीव्ही म्हणजे बेनाईन पॅरोक्सिस्मल पोझिशनल वर्टायगो. तर हा बीपीपीव्ही काय आहे? बेनाईन म्हणजे हा जीवघेणा आजार नाहीये, बरा होण्यासारखा आजार आहे. पॅरोक्सिस्मल म्हणजे अचानक आलेला उद्भवलेला त्रास. पोझिशनल म्हणजे तुमच्या शरीराची ठेवण बदलली की हा तुम्हाला त्रास देतोय. आणि वर्टायगो म्हणजे सभोवतालचं जग हे जोरदार जास्त स्पीडमध्ये स्पिन होतंय, फिरतंय असं तुम्हाला वाटणं. हा बीपीपीव्ही का होतो? प्रत्येकाच्या कानामध्ये एक वेस्टिब्युलर ॲपॅरेटस म्हणून एक छोटा कानाचा पार्ट असतो, ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा एक क्रिस्टल आपला त्या कॅनॉलमध्ये असतो. तो कॅल्शियम कार्बोनेटचा क्रिस्टल जर एका ठिकाणी स्टेबल असला तर आपल्याला आपल्या बॅलन्सची भावना चांगली येते. आणि तो क्रिस्टल जर समजा डिस्टर्ब झाला, त्याच्या पोझिशन सारख्या डिस्टर्ब होत आहेत, तेव्हा आपल्याला चक्कर आल्यासारखं जाणवतं. बीपीपीव्ही होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे? हा विशिष्ट काही कारणामुळे होतो असं नाही, कधीही होऊ शकतो. पण जर तुम्ही अशी लक्षणं एक्सपिरियन्स करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या आणि हा त्रास अंगावर काढू नका, कारण याच्यातून तुम्हाला काही ऍक्सिडेंट्स होण्याची शक्यता आहे.